आणि सर असंही असतं ना की अर्ध शीर्ष दुखतंय, एक साईडचं दुखतंय, पुढचं दुखतंय, त्याचं काय असतं नेमकी? कसं आहे, आयुर्वेदामध्ये सूर्यवर्तवात, अनंतवात असे प्रकार सांगितलेले आहे. म्हणजे की काही जणांचं अर्धच डोकं दुखतं, काही जणांचं पूर्ण डोकं दुखते. त्याचा जो पित्ताचाच संबंध आहे जवळपास. तर जो काळ आहे विशेष सांगितलेला आहे. कफाच्या काळामध्ये दुखत असेल तो सकाळचा काळ आहे, दुपारच्या काळामध्ये दुखत असेल तो पित्ताचा काळ आहे, आणि संध्याकाळच्या काळामध्ये दुखत असेल तो वाताचा काळ आहे. नेमकं कुठल्या काळामध्ये आपलं डोकं दुखतंय तर ते आपण बघायला पाहिजे. आणि ज्या पेशंटचं आहारातलं काही चुकत असेल, जसं हिरवी मिरची, मसाला, शेंगदाणे, काही नॉनव्हेज, काही जंक फूड, फास्ट फूड, हे थोडंसं आपल्याला बघावं लागेल. त्यांचं जे चुकतं ते बंद करावं लागेल. आणि विहारातनं काही पेशंट व्यायामच नाही करत, एक्झरसाईज, लॅक ऑफ एक्झरसाईज आहे. त्याच्यामुळे काय होतं की आहाराचं पचन होत नाही व्यवस्थित, आणि पचन न झाल्याकारणानं मग त्याचा रसवीर्य विपाक तो बदलून जातो, आणि मग मायग्रेनचा त्रास सुरू व्हायला लागतो.